अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। त्यामुळे थोडा मोठा गॅप झाला. चतुर्थ ब्राह्मण सुरू केला होता आपण. तृतीय ब्राह्मण पूर्ण संपलेला होता आणि चतुर्थ ब्राह्मणाचा पहिल्या मंत्राचा बराचसा भाग घेतला. त्याची थोडीशी अ, पुनरावृत्ती करून आपण ह्या विषयाकडे पुढे वळूया. त्यामुळे चतुर्थ ब्राह्मण याच्यामध्ये हा जो ग्रंथ संबंध काय आहे, तर तृतीय ब्राह्मणाच्या मध्ये समुचित ज्ञान आणि कर्म याच्या या द्वैतत्व लोक जी जी देव इत्यादी वाक्याच्या द्वारे केवळ प्राण विज्ञानापेक्षाही प्रजापतित्वाची प्राप्तीचं व्याख्यान केलं जातं. कारण आधीचं प्राण विज्ञानावर आपण बरंचसं भाष्य केलं. आता या प्रजापतित्वाच्या प्राप्तीचं विषय जो आपण घेतो आहे, तेव्हा ह्याची फलभूत प्रजापतीची जगताची उत्पत्ती, स्थिती आणि संहार ह्याच्यामध्ये स्वातंत्र्य रूप विभूतीचे वर्णन करून वैदिक ज्ञान आणि कर्म याचे उत्कर्षाचे वर्णन इथे करणार आहोत. यासाठी या ब्राह्मणाचा आरंभ केला जाणार आहे. तेव्हा या फलोत्कर्षाचे वर्णनाचेच व त्याच्या सामर्थ्याच्या कारणाने कर्मकांड विहित ज्ञान आणि कर्माची स्तुती येथे येणार आहे. सांगायचं असं आहे की या ज्ञान आणि कर्माच्या सर्व फल जे आहेत ते खरं म्हणजे संसाराच्या मधलाच भाग आहे. कारण ह्या संदर्भी भय आणि अरती युक्त होणे हे ऐकण्यात आले आहे. याच्या अतिरिक्त ते कार्यकारण रूप आहे आणि स्थूल व्यक्त आणि ह्या अनित्यास विषय करणार आहे. आणि आता सांगितल्या जाणारी केवळ ब्रह्मविद्याच ही मोक्षप्राप्तीच्या साठी आहे. आणि अशा या आगामी विषयाचे प्रदर्शन करण्यासाठी देखील हे पुढील विवेचन आहे. ज्या प्रकारे तृषाहीनाची जल पिण्याची प्रवृत्ती नसते, त्याच प्रकारे जो साध्य साधनादी भेदरूप सांसारिक विषयापासून विरक्त नसतो, त्याच्या आत्म्याच्या एकत्वज्ञान रूप विषयामध्ये कधीही अधिकार नसतो. त्यामुळे ज्ञान आणि कर्माच्या फलोत्कर्षाचे वर्णन पुढील विषयामध्ये इथे ब्रह्मविद्यासाठीच आलेलं आहे. तेव्हा श्रुती म्हणेल देखील की हे याचे प्राप्तव्य आहे, हे पुत्रापेक्षा अधिक प्रिय आहे इत्यादी. प्रजापतीच्या हा अहम नामा होण्याचे कारण की त्याच्या अशा ह्या प्रकारची उपासनेचे फल हे दिलेले आहे. तेव्हा याचा हा इथून मंत्र प्रारंभ होतो आणि मंत्राचा जो अर्थ आहे तो असा आहे की पहिले हा पुरुषाकार आत्माच होता आणि त्याने आलोचना केल्यावर आपल्यापेक्षा भिन्न आणि कोणीही पाहू न शकणारा असा आहे. त्याने आरंभ केल्यावर अहमस्मी असे सांगितले. त्यामुळे हा अहम नामवाला झाला आणि यापासून आता देखील या पुकारल्या जाण्याने प्रथम अयमहम असे सांगून त्यानंतर आपले हे दुसरे नाम होते ते दाखवत आहे. कारण की या सर्वांच्या पूर्ववर्ती त्या आत्मसंज्ञक प्रजापतीने समस्त पापास हे उषित म्हणजे दग्ध करून टाकले होते. या कारणाने हा पुरुष झाला आणि जो अशी उपासना करतो त्यास दग्ध करून त्याच्या पूर्वीच्या प्रजापती होऊन दाखवितो, होऊ इच्छितो. तेव्हा या मंत्राचा हा शब्दशः अर्थ ह्याच्यामधला आशय असा आहे की आत्मैव येथे आत्मा ह्या शब्दाने या अंड्यापासून उत्पन्न झालेले प्रथम शरीरी प्रजापतीच सांगितल्या जात आहे. हेच वैदिक ज्ञान आणि कर्माचे फलभूत आहे. असे काय आहे? कारण की शरीरादी भेद समुदाय त्या प्रजापतीच्या शरीराशी अभिन्न आहे. कारण शरीरांतर्गताची उत्पत्तीच्या पूर्वी आत्मा आत्मा होताच आणि तो पुरुषविद पुरुषाच्या समान त्याचे शिर होते. ते पूसा पूसा विध पुरुषाच्या समान शिर व हात पाय आदी लक्षणे असणारा हा विराट पुरुष होता. प्रथम उत्पन्न झालेल्या त्या प्रजापतीने अन्वीक्ष अन्वालोचन करून मी कोण आहे आणि कशा लक्षणवाला आहे इत्यादी रूपाने त्याची जिज्ञासा निर्माण झाली आणि त्याच्यावर तो विचार करू लागला. आपल्या प्राणसमुदाय रूप देहेंद्रिय संगताने भिन्न कोणी
असा पदार्थच नाही आपण पाहिला, तेव्हा केवळ आपण असंच या सर्कात्मक रूपाने पाहिले, आपल्या स्वतःला स्वतः पाहण्यात आले आणि पूर्वजन्माच्या तो मी सर्वात्मा प्रजापती आहे या श्रौत विज्ञान जनित संस्काराने युक्त होण्याच्या कारणाने सर्वात प्रथम अहमस्मी असे सांगितले. यापासून, कारण की पूर्व ज्ञानाच्या संस्काराने त्याने आरंभीच आपल्याला अहम असे सांगितले आहे. या कारणाने तो अहम नामवाला झाला आणि त्याच्या या श्रुती प्रदर्शित अहम हे त्याचे नाम म्हणजेच उपनिषद हे पुढे दाखविलेले आहे. यापासून, कारण की कारणरूप प्रजापतीमध्ये हे यावेळेस देखील या त्याच्या कार्यातून जीवामध्ये जेव्हा कोणाशी तू कोण आहेस असे सांगून बोलले जाते, तर प्रथम हा मी आहे अशा प्रकारे आपणास कारणभूत नामाने दाखवून आणि नंतर ज्या विशेष नामाने जाणले जात असते त्यास आपल्या विशेष शरीराला, म्हणजे जसे उदाहरणार्थ देवदत्त, यज्ञदत्त असे काहीतरी नाम त्याला दाखवले जाते आणि अर्थात जे नाम ह्याच्या विशेष पिंडाचे मातापिताने ठेवलेले असते त्यास दाखवले जाते. त्या प्रजापतीने आपल्या पूर्वजन्मामध्ये साधकावस्थेमध्ये हे सम्यक कर्म आणि भावनेच्या अनुष्ठानाद्वारे हे कर्म आणि ज्ञानाच्या भावनांचे अनुष्ठानाने प्रजापतित्वाची प्राप्तीची इच्छावाले जी पूर्ववर्ती अर्थात पहिला होण्याच्या कारणाने या प्रजापतित्वाची प्राप्तीची इच्छा असणारे संपूर्ण समुदायाच्या पूर्व हे उष्ण दग्ध करून दिले होते. कोणास? तर प्रजापतीच्या प्रतिबंधक कारणरूप हे अभिनिवेश आणि अज्ञान इत्यादी संपूर्ण पापास त्याने दग्ध केले होते. कारण की असे झाले की यामुळे हा पुरुष झाला आणि पूर्वीच तो ओषण केले आणि पुरुष अशा प्रकारचं त्याचं संबोधन होऊ लागलं. ज्या प्रकारे हा प्रजापती संपूर्ण प्रतिबंधाच्या पापाचे ओषण करून पुरुषरूप प्रजापती झाला, त्याच प्रकारे दुसरा देखील ज्ञान आणि कर्माच्या भावनेने अनुष्ठानरूप अग्नीने अथवा केवळ ज्ञानबलाने त्याचे ओषण करत असतो, त्यास भस्म करून देत असतो. कसे? तर जो या विद्वानास प्रथम प्रजापती होण्याची इच्छा करतो त्यास असे ह्याचे तात्पर्य असते की त्या विद्वानास श्रुती दाखवत असतो, तो अशा प्रकारे जाणून उपासना करत असतो आणि त्याच्या या सामर्थ्यात जाणले जात असते की तो ज्ञानभावनेमध्ये अतिशय श्रेष्ठ असा आहे. म्हणजे तो भावनाप्रधान आहे ज्ञान आणि कर्माच्या व्यतिरिक्त, असा याचा संपूर्ण आशय आहे. तेव्हा याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण पाहूया की याच्यामध्ये थोडीशी शंका आणि समाधान असं हे दाखवलेलं आहे की ज्ञान म्हणजे असं जाणलं जातं की तो ज्ञानभावनेमध्ये सुद्धा ही मोठा श्रेष्ठ असा असतो. तर शंका अशी विचारली की जर ते अशा प्रकारे उपासना करणाऱ्या वाचूनच हे दग्ध करून टाकले असेल, तेव्हा तर प्रजापतीची प्राप्ती इच्छा अनर्थाच्या हेतूने केली का? कारण आधीच जर पूर्वजन्मी त्याचे जर पाप सगळे नष्ट झाले असेल तर पुनर्जन्म घेण्याची, पुन्हा एकदा उद्भव होण्याचं त्याचं काय कारण आहे? का 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 त्याला काही अनर्थ करायचा हेतू होता का, असा प्रश्न आहे. तर हा कोणताही दोष नाही, कारण की ज्ञानभावनेच्या उत्कर्षेचा अभाव होण्याच्या कारणाने प्रथमच प्रजापतित्व प्राप्त न करू शकल्यामुळे त्याचा दाह आहे. तात्पर्य असं आहे की जो साधनवाला होत असतो तो पहिले प्रजापतित्व प्राप्त करत असतो आणि नंतर न्यून साधनवाला प्राप्त करू शकत नाही, कारण तो सर्वश्रेष्ठ आहे साधनेमध्ये. त्यामुळे त्याला हे अंतिम जे ध्येय ते त्याला प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे त्याला त्यास भस्म करून देत असतो असे बोलले जाते. म्हणजेच पापाला तो भस्म करतो. उत्कृष्ट साधनावाला आपल्यापेक्षा भिन्न न्यून आणि भिन्न न्यून साधनेवाल्यास साक्षात जाळून टाकतो अशी गोष्ट नाही. म्हणजे ते प्रत्यक्ष तो न्यून साधनावाला असतो, त्याचं तो साक्षात त्याचं भस्म करतो असं नव्हे, तर त्याचा ज्यामध्ये लोकांमध्ये काही मर्यादेपर्यंत धावून जाण्यामध्ये जी पहिली मर्यादापर्यंत पोहोचत असतो तिथे लोक दग्धसारखा असून त्याला अपरहत सामर्थ्य, हतोत्साह होऊन जात असतो. तर त्या ठिकाणी त्याच प्रकारे इथे त्याचा अर्थ हा
समजला पाहिजे. कारण पुढचा भाग असा आहे की प्रजापती जो आहे तो जेव्हा दुसऱ्या जन्मामध्ये आला आणि त्यावेळेस सुद्धा तो एकटाच होता, पण त्यावेळेस त्या प्रजापतीचं जे भय आहे ते आपल्या विवेकाद्वारे विचाराद्वारे ते कसं निवृत्त होतं, असा हा पुढचा विषय आहे. येथे ज्या प्रजापतित्व रूप कर्मकांड विहित ज्ञान आणि कर्माच्या फलाची स्तुती करणे अभिष्ट आहे, ती सांसारिक विषयाच्या बाहेर असते. या गोष्टी पाहण्यासाठी श्रुती सांगत आहे. काय म्हणते श्रुती याच्यामध्ये दुसऱ्या मंत्रामध्ये? सो बिभे तस्मादेकाकी बिभेती स हायमिक्षाम चक्रे यन्मदन्य मदन्नानस्ति कस्मान्नु बिभेमिति तत् एवास्य भयम व्यस्य कस्मात् भविष्यद द्वितीयद्वै भयम भवती. तो भयभीत होऊन गेला, या कारणाने तो एकटाच भयभीत कसा काय झाला असेल, एकटाच भय मानत असतो. त्याने हा विचार केल्यानंतर विवेकाने विचार केला की जर आता माझ्याशिवाय अन्य कोणाचे अस्तित्व नाही तर मग मी कोणाच भिवू, कारण की भय तर दुसऱ्यापासून होत असतं. असं त्याने स्वतः विचार करून असा हा निष्कर्ष काढला की माझं भय आता जे मला एकांतामध्ये होतंय तर ते भय जे आहे निरर्थक आहे. कारण भयाची उत्पत्ती ही दोन व्यक्ती असल्याशिवाय दुसऱ्यापासून भय होत असतं. तेव्हा दुसरा कोणीच जर नसेल तर मला भय कसा काय निर्माण झालं, अशा प्रकारचा प्रश्नही तो स्वतःच विचारतो. तेव्हा दुसऱ्या मंत्राचा आशय असा आहे की तो भयभीत होऊन गेला, अर्थात तो प्रजापती ज्याचे पुरुषाकार प्रथम शरीराबद्दल व्याख्या केली आहे. आमच्या समानच भयभीत होऊन गेला अशी श्रुती सांगत असते. कारण की हा पुरुषविद शरीर इंद्रियवान प्रजापती आत्मनास्वरूप विपरीत ज्ञान असणारा होण्याच्या कारणाने कदाचित भयभीत झाला असेल. त्यामुळे त्याची समानता प्रजापती देखील भयाच्याच हेतुभूत विपरीत ज्ञानाच्या निवृत्तीचे कारण हे यथार्थ आत्मज्ञानच आहे. आणि आत्मज्ञान झाल्यानंतर विपरीत ज्ञान नष्ट होईल. तेव्हा या प्रजापतीने त्याच्यावर उपाय म्हणून ईक्षण म्हणजे चिंतन विचार केला. कशा प्रकारे विचार केला की जर ह्यास माझ्यापेक्षा काही भिन्न अर्थात आत्म्याच्या शिवाय त्याचा प्रतिद्वंद्वी कोणी असा पदार्थ आहे काय, तर नाही. तर त्या आत्मनाशाच्या कारणाने त्याच्या कारणाच्या अभावाने म्हणजे कुठल्याही प्रकारचा आत्मनाश होण्याचं कुठेही कारणच नाही आहे. तेव्हा त्या आत्मनाशाच्या कारणाच्या अभावाने मी आता कोणालाही भीत नाही. त्यासच म्हणजे त्या यथार्थ आत्मदर्शनानेच या प्रजापतीचे भय जे आहे ते निवृत्त होऊन गेले. त्या प्रजापतीचे जे भय होते ते केवळ अविद्येचे कारण होते. परमार्थ ज्ञान होण्यावर त्याचे होणे असंभवच आहे. ही बाब श्रुती नेहमी सांगत असते की तो का घाबरला, याचे काय कारण होते की त्यास भय निर्माण झाले. तात्पर्य असं आहे की परमार्थता विचार केला जाईल तर त्यास भय होणे हे संयुक्तिकच आहे. कारण की भय तर दुसऱ्यापासूनच होत असते आणि आत्म्यापासून भिन्न दुसरी वस्तू तर अविद्येद्वारे निर्माण होत असते. तेव्हा अविद्या असेल तर तो दुसरा कोणीतरी आहे अशा प्रकारची जाणीव होईल आणि त्या जाणीवेने भय निर्माण होईल. म्हणजे मूळ कारण ही अविद्याच आहे. कारण की न दिसणारी कोणतीही दुसरी वस्तू भयाच्या उत्पत्तीचे कारण होऊ शकत नाही. तर त्या अवस्थेमध्ये निरंतर एकत्व दर्शन करणाऱ्या या पुरुषास काय मोह आणि काय शोक होऊ शकतो, या मंत्राने सिद्ध होत असते की प्रजापतीने जो एकत्व दर्शनाच्या द्वारे आपल्या भयास निवृत्त केल्यावर उचितच आहे. काय उचित आहे, तर कारण की द्वितीय म्हणजे अन्य वस्तूनेच भय होत असते. ते द्वितीय दर्शन आत्म्याच्या एकत्व दर्शनाने निवृत्त होत असते. कारण अन्य असं काहीच नाही हे केव्हा त्याला कळतं की जेव्हा तो आत्मतत्वाशी एकरूप झालेला आहे आणि आत्मदर्शनानेच अन्य गोष्टीची निवृत्ती होते. कारण की वास्तविकतेने द्वितीय असं काहीच नाही अशी शंका जेव्हा घेत असतो तेव्हा प्रजापतीस कोणापासून एकत्व ज्ञान झाले, त्यास कोणी उपदेश केला होता अथवा उपदेशाच्या शिवायच त्याचा प्रादुर्भाव होऊन गेला, तर तेव्हा तर आमच्यासाठी देखील तसाच प्रसंग होऊ शकतो. जर त्यास जन्मांतरकृत संस्काराने होणारे मानले गेले तर एकत्व दर्शनास व्यर्थतेचा प्रसंग उपस्थित होऊ शकतो. अर्थात ज्या प्रकारे आपल्या पूर्वजन्मामध्ये स्थित प्रजापतीच्या
या एकत्व दर्शनाने विद्यमान राहण्यावर देखील अविद्यारूप बंधनाच्या कारणाने निवृत्त केलेले नाही. कारण की या अविद्या संयुक्त उत्पन्न होण्याच्या कारणानेच त्यास भय निर्माण झाले होते. भय हे अविद्येचं आहे. अशा प्रकारे सर्वांचेच हे एकत्व दर्शनास ही व्यर्थता प्राप्त होते. जर म्हणाल की सर्वांच्या अंतामध्ये होणारे एकत्व ज्ञानच अविद्येची निवृत्ती करणारे होत असेल तर तसे हे ठीक नाही. कारण की पूर्ववत पुन्हा प्रसंग उपस्थित होण्यावर त्याचे ह्या अभिचारित्व राहू शकत नाही. कारण त्यामुळे एकत्व दर्शन हे व्यर्थच आहे, व्यर्थच आहे. कारण एकत्व आणि दुजा दोन भाग अशा प्रकारचा जर आपण प्रश्न विचारला तर जिथे दोन नाही तिथे एक तरी काय, तेव्हा एकत्वाचा सुद्धा इथे निषेध केलेला आहे. तेव्हा हा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यावर आता समाधान करताना असं म्हणतात की हा काही दोष नाही. कारण की व्यवहारामध्ये अन्य लोकांचे समान प्रजापतीचा सुद्धा हा जन्म उत्कृष्ट हेतूने झाला आहे. ज्या प्रकारे पुण्यकर्माने प्राप्त झालेले पवित्र देह आणि इंद्रियांनी युक्त हे जन्म होण्यावर बुद्धी, मेधाशक्ती आणि स्मृतीची विशदच पाहिली जाते. त्याच प्रकारे धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य याच्यातील विपरीत अधर्माचे कारण होणारे समस्त पापांचा दाह होऊन जाण्याने प्रजापतीचे विशुद्ध देह आणि इंद्रियाने युक्त असा हा उत्कृष्ट जन्म असा हा उत्कृष्ट जन्म आहे. आणि त्यापासून होणारे प्रजापतीचे एकत्व दर्शन देखील उपदेशाविनाच केल्या गेलेला आहे असे मानणे हे युक्तिसंगतच आहे. असे असेच की ही स्मृती देखील सांगत आहे की ज्या जगत उत्पत्तीचे निरंकुश ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य आणि धर्म हे चारही ही सहजसिद्ध आणि ती जन्मसिद्ध आहे अशा प्रकारचं विधान हे गुरूंनी केलंय. तेव्हा पुढे शंका विचारतो की परंतु ह्याचे सहसिद्ध होण्यास त्यास भय होणे अनुपपन्न आहे. सूर्याच्या बरोबर अंधकाराचा उदय होऊच शकत नाही. तेव्हा त्याचं समाधान देताना असं म्हणतं की असं सांगू नका. कारण की ह्या सहसिद्ध वाक्याचे तात्पर्य त्याच्या ज्ञानास त्याच्याद्वारे अनुपदिष्ट दाखवण्यात आले आहे. तर शंका म्हणतो की जर असे मानले जाईल तर श्रद्धा, तत्परता आणि प्रणिपातादीची जी ज्ञानोत्पत्तीमध्ये अहेतू प्राप्त होत असते, अर्थात जर प्रजापतीच्या समान जन्मांतरकृत धर्मज्ञानाचा हेतू होईल तर जितेंद्रिय व तत्पर श्रद्धावान पुरुष हा ज्ञानालाभ करत असतो. त्या ज्ञानास प्रणिपात करून जाणं इत्यादी प्रकारच्या या स्मृतिवाक्याद्वारे विहित ज्ञानाच्या हेतूचे आहे आणि तुला ते निश्चितच प्राप्त होईल. तेव्हा समाधान करताना ते म्हणतात की अरे असं होऊ शकत नाही. कारण निमित्ताचा विकल्प, समुच्चय आणि गुणवत्व, अगुणवत्व असे भेद होऊ शकतात. लोकांमध्ये निमित्ताने होणारे कार्याच्या निमित्त भेद अनेक प्रकारचे विकल्पित केल्या जाऊ शकतात. अशा प्रकारे निमित्ताचा समुच्चय देखील अनेक प्रकाराने होत असतो. तेव्हा त्या विकल्पित आणि समुचित हेतूचे देखील गुणवत्व अगुणत्वाचे कारण भेद असतो. तेव्हा अशा प्रकारे पहिले नैमित्तिक कार्यभूत रूपज्ञानामध्येच निमित्त भेद असा असतो. निशाचाराशिवाय प्रकाशाच्या अंधकारामध्ये देखील होणारे नेत्र आणि रूपाच्या सन्निकर्ष रूपज्ञानामध्ये देखील कारण होत असते. योग्याचे मनच हे रूपज्ञानामध्ये हेतू आहे आणि आम्हाला चक्षु निष्कर्ष आणि प्रकाश ही होण्याच्याही होण्यावर रूपज्ञान होत असते. अशा प्रकारे सूर्य आणि चंद्र आदी प्रकाशाच्या भेदाने भिन्न भिन्न निमित्ताचा समुच्चय होत असतो आणि प्रकाश विशेषाचे गुणवान अथवा गुणहीन होण्याने देखील निमित्ताचे भेद होऊन जात असतात. अशा प्रकारे हे आत्मैकत्व ज्ञानाने देखील कित्येक जन्मांतरकृत निमित्त होत असतो. जसे की प्रजापतीच्या पुढे तपनिमित्त झाले, जसे की तपाने ब्रह्मतत्वास जाणण्याची इच्छा करा या श्रुतीने सिद्ध होत असते आणि कुठे आचार्यवान पुरुषास ज्ञान होत असते, श्रद्धावान पुरुष ज्ञानलाभ करून घेत असतो, त्यास प्रणिपात करून जाणून घेत असतो, आचार्याच्या द्वारे विद्या स्थिरतेस प्राप्त होऊन जात असते. तसेच हा आत्मा द्रष्टव्य आहे, हा श्रोतव्य आहे,
इत्यादी श्रुतीस्मृतीच्या अनुसार श्रद्धा प्रवृत्ती ही अधर्मादीच्या हेतूंच्या निवृत्तीचे कारण होण्याने ज्ञानलाभाच्या या नियत निमित्त आहे. वेदांताचे श्रवण मनन आणि निधिध्यासन तर साक्षात ज्ञेयवस्तू म्हणजे ब्रह्मतत्वाचाच विषय करून घेणारे आहे. आणि पापादी प्रतिबंधाचा क्षय होण्यावर आत्मा आणि मनाचा देखील परमार्थ ज्ञानामध्ये निमित्त होणे हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे श्रद्धा उत्पत्तीमध्ये अहेतुत्व कधीच होऊ शकत नाही. अशा प्रकारे हा विषय इथे संपवला. आता हा नवीन विषय इथे सुरू होतो की आता प्रजापतीपासून जे सृष्टी जीव जगत हे निर्माण झालं ते मिथुनाची निर्मिती उत्पत्ती झाली आहे. मिथुनाच्या माध्यमातून ते जीव जगत कसं निर्माण झालं असा हा विषय आता नूतन प्रारंभ होतोय. त्यामध्ये प्रजापतित्व याच्यासाठी देखील हा संसाराचाच विषय आहे. कारण आता हा पुढचा मंत्र तिसरा मंत्र काय म्हणतो ते बघू आपण. सवय नैव रेमे तस्मादेकाकी न रमते स द्वितीयम ऐच्छत स हैतावानस्य यथा स्त्री पुमां सौ संपरश्विष्वक्तौ स इममेवात्मानां द्वेधा पातयतत् पतिश्च पत्नी च भवक्तं तस्माद् आदि मर्धभृगलमिव स्व इतिह स्माह याज्ञवल्क्य स्त तस्माद् आकाशः स्त्रिया पूर्यत एव ताम समभवत्ततो मनुष्या अजायंत. तेव्हा त्याचा आता पुढचा अर्थ आहे तो या मंत्राचा. तर तो रममाण होत नाही. त्यामध्ये एकाकी पुरुष कधीच रममाण होत नाही. त्याने दुसऱ्याची इच्छा केली तो ज्या प्रकारे परस्पर आनंदित स्त्री आणि पुरुष होत असतात तसेच परिमाणवाला होऊन गेला. आणि या आपल्या देहाचेच दोन भागामध्ये विभक्त करून टाकले त्याने. त्यामध्ये पती आणि पत्नी असे ते दोन भाग झाले. त्या कारणाने हे शरीर जे आहे हे अर्ध मृगल द्विदल अन्नाचे एकदलाच्या समान आहे. म्हणजे जे एकदल समान आहे परंतु त्याच्यामध्ये द्विदल निर्माण झाले. तर असे हे सर्व याज्ञवल्क्याने सांगितलेले आहे. यामुळे हा पुरुषबद्धी आकाश हे आकाश हे स्त्रीनेच पूर्ण होत असते आणि तो या स्त्रीबरोबर संयुक्त झालेला त्यापासून मनुष्य उत्पन्न झाले आहेत. तेव्हा असा हा मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय असा आहे की तो प्रजापती जो आहे तो एकटा रममाण झाला नाही. त्याने रतीचा अनुभव कधीच घेतला नव्हता. अर्थात तो आमच्याच समान अरतीने भरून गेला होता. कारण की असे झाले त्यामुळे ह्यावेळेस देखील एक आता हा दुसरा जन्म त्याचा झालेला आहे. तेव्हा पहिल्या जन्मामध्ये त्याची अशी स्थिती आहे की त्यांनी कधीच रतीचा अनुभव घेतलेला नाही. अरती ही स्थिती त्याची होती. तेव्हा एकाकित्वाची धर्मवान होण्याने पुरुष एकट्यात कधीही रमत नाही. रतीचा त्याला अनुभव होत नाही. इष्टविषयाशी संयोगाने होणारी क्रीडेचा नाव रती आहे. रतीची व्याख्या केली त्याने की इष्ट विषय मिळाला आणि त्या विषयाबरोबर जेव्हा संयोग करून क्रीडा केली तर त्यालाच रती असं म्हणतात. आणि त्यामध्ये आसक्त पुरुषाच्या मनामध्ये इष्टवस्तूचा वियोग झाल्यामुळे जी व्याकुळता होते त्यास अरती असं म्हणतात. रती आणि अरती परस्पर विरुद्ध शब्द आहेत. जेव्हा वियोग झाला तेव्हा व्याकुळता निर्माण झाली तर ती अरती झाली आणि संयोग होऊन त्याच्यामध्ये क्रीडा केली तर ती रती झाली. तेव्हा या अरती निवृत्तीसाठी त्याने अरतीचा नाश करण्यास समर्थ दुसरी वस्तू म्हणजे स्त्रीची इच्छा केली म्हणजे अभिलाषा केली. आणि अशा प्रकारे स्त्रीविषयक इच्छा केल्यावर त्याने आपल्या देहानेच ही स्त्रीशी आलिंगित होत असताना ज्या ज्या परिमाणवाला होऊन अंततः त्याच परिमाणवाला तो होऊन गेला असे ह्याचे तात्पर्य आहे. त्याने तसे या परिमाणवाल्या आपल्या या देह स स सद्वेधा म्हणजे दोन प्रकाराने ते पतित केले. इमम एव या देहासच अशा प्रकारे निश्चय करणे हे मूल कारणाने विराटाची विशेषता दाखविण्याची आहे. त्या दुधाच्या साऱ्या स्वरूपाचा नाश करून होणारी दहीभावाची प्राप्तीचा समान विराट आपल्या पूर्ववर्ती या साऱ्या
स्वरूपाचा तिरोभाव करून झाला तर करून असेच नाही झाले तर पुन्हा कशा प्रकारे आपल्या स्वरूपात स्थित राहतानाच विराट हा सत्यसंकल्प होण्याच्या कारणाने त्या शरीरापासून भिन्न असणाऱ्या आणि परस्पर आलिंगित झालेले हे स्त्री पुरुषाचा जो परिमाणवाला एक देहांतर होऊन गेला. कारण तेच पूर्वरूपात स्थित विराट होता आणि तो असे होऊन गेला की अशा प्रकारे येथे विराटवाचक स चे एतावान पासून समाना समानाधिकरण्य आहे आणि त्यामुळे ही द्विधा पतनाने पती आणि पत्नी झाले. हा लौकिक पती पत्नीचे व पती व पत्नीच्या नामाचे निर्वाचन करण्यात आले आणि यापासूनच कारण की जी स्त्री आहे ती शरीराचा पायाभूत अर्धभाग आहे आणि या कारणे हे शरीर जे आहे ते आत्म्याचा अर्धभृगल आहे. जे अर्थात अर्धे होऊन भृगल म्हणजे विदल होऊन अर्धभृगल म्हणजे दोन दलापैकी एक दल असं त्याला म्हणता येईल. अर्थात अर्धदला सारखे आहे परंतु स्त्री बरोबर विवाह करण्याच्या पूर्वी हा कोणाचा अर्धभृगल होता त्यावर श्रुती सांगते की स्व अर्थात आपलाच असा हा निश्चय हा याज्ञवल्काने सांगितला. यज्ञाचे वल्क आता याज्ञवल्काचाही त्याने अर्थ सांगितला की काय आहे. त्या ऋषीचं नाव याज्ञवल्क होतं तर तो यज्ञाचे वल्क म्हणजे वक्ता यज्ञासंदर्भात वक्ता असणारा तो यज्ञवल्क होता. म्हणजे पूर्वी त्याचं नाव यज्ञवल्क होतं आणि त्या यज्ञवल्काचा जो पुत्र आहे तो याज्ञवल्क अर्थात दैवरती अथवा ब्रह्माचा तो पुत्र असा मानला आहे. तेव्हा याज्ञवल्क कारण की हा पुरुषार्थ हा आकाश स्त्री धर्माने शून्य आहे आणि यामुळे पुनश्च विवाह करण्यावर हा स्त्री धर्माने पूर्ण होत असतो. ज्या प्रकारे विदलार्थ म्हणजे संपुटित करून दिल्यावर जेव्हा तो मनुसंज्ञक प्रजापती आपल्या ह्या पत्नीरूप कल्पना केली होती त्या आपल्याच शतरूपा नावाच्या कन्येबरोबर संयुक्त झाला अर्थात मैथुन धर्मामध्ये तो प्रवृत्त झाला आणि त्या मैथुनाच्या प्रवृत्तीमध्येच तो मनुष्य हा उत्पन्न झाला. त्या मिथुनाद्वारे ही पुढे सगळी प्रजा कशी निर्माण झाली त्याचं हे पुढच्या मंत्रामध्ये हे विवेचन आहे. तेव्हा जे जो हा जो मंत्र आहे तो मंत्र मंत्र असा आहे. मंत्र क्रमांक 4 सो हे क्षांच चक्रे कथम नुमात्मनम एव जनयित्वा संभवती हंत तिरो सा नीती सा गौरभ वृषभ एतरस्तां समेवा भवत्ततो गावो जायंत वडवेतरा भवत अश्व वृष इतरो गर्धव इतरा गर्धव इतरस्तां समेवा भवत्तत एक शफम जायता जेत्रा भवत वास्त इतरो विरितरा मेष इतरस्तान समेवा भवत्ततो जावयो जायंतैव मेव यदीदीं किंच मिथुनाम पिप्पिलिकाभ्यस्त सर्वं सृजत. म्हणजे सर्वत्र प्राणी मात्र जे कीटकापर्यंत ही जी निर्मितीचा जे काही विषय आहे त्याच्यावरचं पूर्ण विवेचन आहे. तेव्हा या चौथ्या मंत्राचा हा शब्दशः अर्थ असा आहे की शतरूपाने असं विचार केला की आपल्यापासून उत्पन्न करून ह्या माझ्याशीच का समागम करत आहेत. बरे मी लपून जाऊ तर ही गाय होऊन गेली तर तो दुसरा म्हणजे मनु जो आहे तो वृषभ होऊन गेला आणि त्याचबरोबर तो समागम करू लागला. त्यापासून पुढे गाय बैल उत्पन्न झाले. तेव्हा तो घोडा होऊन गेला तेव्हा त्याशी समागम करू लागला. यापासून खुरवाले एक खुरवाले पशु निर्माण झाले. तदनंतर शतरूपा बकरी होऊन गेली आणि मनू बकरा होऊन गेला. नंतर लांडगी होऊन गेली आणि मनू लांडगा झाला. तिच्याशी समागम करू लागला. यापासून बकरी आणि बकऱ्यांची उत्पत्ती होऊ लागली. अशा प्रकारे या शिखरापासून हे जेवढेही मिथुन म्हणजे स्त्री पुरुष जोड्या आहेत त्या सर्वांची ही या ठिकाणी क्रमशः रचना होऊ लागली. असं या जीवसृष्टीच्या रचनेच्या मागचा हा पूर्ण विषय या ठिकाणी सांगितला आहे.
तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की ही शतरूपाची स्मृतीच्या कन्यागमन संबंधी प्रतिषेध वाक्याचे स्मरण करून असा विचार करू लागली की हे अकरणीय कार्य का करत असतात, ज्याने मला आपल्यापासूनच उत्पन्न करून नंतर माझ्याच बरोबर समागम करत असतात, तर हे जर अत्यंत निर्दय कृत्य असेल तर तथापि मी असा लपवून ठेवत आहे असा विचार करून ती जी आहे ती गाय होऊन गेली, परंतु उत्पन्न केल्या जाण्यास योग्य प्राणास कर्मास प्रेरित झालेली ही शतरूपाच्या दिशेने मनूची पुन्हा पुन्हा तीच मते होत राहिली आणि त्यामुळे मनुष्य वृषभ होऊन गेला, पूर्ववत तिच्याबरोबर समागम करू लागला आणि त्याच्याबरोबर गाय बैल इत्यादी उत्पन्न होऊ लागले. पुन्हा शतरूपा घोडी होऊन गेली, मनू अश्वश्रेष्ठ झाला, त्यानंतर गर्दभी होऊन गेली, मनू गर्दभ झाला, मग त्यानंतर शतरूपा घोडी झाली आणि आणि अश्वश्रेष्ठाधिकांच्या समागमाने घोडा खच्चर आणि गर्दभ हे वेगवेगळे तीन वेगवेगळे प्राणी हे एक खुरवाले असे हे पशु निर्माण झाले आणि अशा प्रकारे शतरूपा बकरी होऊन गेली आणि मनू बकरा, ती लांडगी होऊन गेली, मनू लांडगा होऊन गेला आणि तिच्याशी समागम करू लागला. तेव्हा ताम शब्दाची ताम ताम अशी जी विरुक्ती समजली पाहिजे, अर्थात त्या बकरीबरोबर त्या लांडगीबरोबर समागम करू लागले तेव्हा भेड बकरी यांची उत्पत्ती झाली आणि अशाच प्रकारे अपिपला कॅब भा म्हणजे मुंगीपासून ते जे काही मिथुन ही स्त्री पुरुष रूप जोड्या आहेत त्या सर्वात ह्याच न्यायाने ही सर्वांची रचना केली गेली, अर्थात ह्या जगतात हे ते मिथुन पद्धतीने ही सृष्टी निर्माण झाली असा याचा हा आशय आहे. तेव्हा पुढे ते म्हणतात की प्रजापतीची ही जी काही सृष्टी संज्ञा आणि सृष्टीरूपाने त्याची उपासना करण्याचं काय फळ आहे हे पाचव्या मंत्रात सांगतात. तर पाचवा मंत्र असा आहे की सो वेदहम वाव सृष्टीस रस्महम इदम सर्वम सृक्षिती ततः सृष्टिरभव सृष्ट्यां हस्यै तस्यां भवती य एवं वेद. अर्थ असा आहे की त्या प्रजापतीने मीच आता सृष्टी आहे असं जाणलं आणि मीच या सर्वांची रचना केली आहे, या कारणाने ती सृष्टी नाववाला आहे. तो असे जाणत असतो की तो या प्रजापतीची या सृष्टीमध्ये सृष्टा म्हणून त्याचं कार्य आहे आणि तो ह्या सृष्टा कार्याच्या परिणाम स्वरूपात जी सृष्टी निर्माण होते ती सृष्टी ही प्रजापतीच आहे अशा या ठिकाणी जो निष्कर्ष काढला. तेव्हा या पाचव्या मंत्राचा आशय असा आहे की त्या प्रजापतीने या संपूर्ण जगताची रचना करून त्यास जाणले. कसे जाणले तर मीच सृष्टी आहे, त्याचे सृजन म्हणजे निर्माण केले जात आहे, या कारणाने तो सृष्ट म्हणजे उत्पन्न झाला व जगत जी आहे ती सृष्टी म्हणवली जाते. त्याने विचार केला की माझ्याद्वारे जे जगत रचल्या गेले आहे ते माझ्यापासून अभिन्न होण्याच्या कारणाने मीच आहे. आधी मीच होतो, नंतर ही मीच आहे आणि ते सर्व जग जे आहे ते माझ्यापासून भिन्न होऊ शकत नाही. तसं काय आहे, कारण की मी या संपूर्ण जगताच रचले आहे आणि यामुळे माझ्यापासून ते अभिन्न आहे असे याचे तात्पर्य आहे. तेव्हा या कारण की प्रजापतीने सृष्टी नामाने आपल्यासच ही कथा सांगितली आहे, सांगितली होती, या कारणाने ती सृष्टी जी आहे ती अर्थात सृष्टी असे नामवाली असणारी झाली आणि या प्रजापतीच्या सृष्टीमध्ये अर्थात या जगतामध्ये तो प्रजापतीच्या समान आपल्यापासून अनन्यभूत जगताचा सृष्टा होत असतो. कोण तर तो अशा प्रकारे प्रजापतीच्या समान उपयुक्त आपल्यापासूनच अभिन्न जगतास अध्यात्म आधिभूत आणि आदिदैवाच्या सहित सर्व जगत आहे अशा प्रकारे तो जाणत असतो. अशा हा पाचव्या मंत्राचा याचा आशय आहे. तेव्हा आपण पुढचा हा सहावा मंत्र बघूया. त्या सहाव्या मंत्रामध्ये आता ही अतिसृष्टी कशी निर्माण झाली, कारण ही जीवसृष्टी आपण पाहिली, त्याच्यानंतर अग्नी इत्यादी देवरूपामध्ये अतिसृष्टीची निर्मिती कशी झाली असा हा पुढच्या मंत्राचा विषय आहे. तेव्हा आपण मंत्र काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे, शाब्दिक अर्थ काय आहे आणि पुढे आशय खूप विस्ताराने आहे, तर तो बघूया वेळ कसा आहे त्याप्रमाणे. तेव्हा
प्रजापतीची अग्नी इत्यादी देवरूपांची ही अतिसृष्टी काय आहे, याच्यावर मंत्र क्रमांक 6 आहे. अतेत्यभ्यम अंतस्थ मुखाच योने हस्ताभ्याम चाग्निम सृजत तस्मादेदु भयलोकाम अनंतरम लोकाम ही योनिरंतरतः तत्यादि मुहुरसुः यजामुम यजेत्येकैकं देवमे तस्यैव सा विसृष्टि विसृष्टि एष उह्येयं सर्वे देवाः अथ यत्किंचित आर्द्रम तद्रे तसो सृजत तदु सोम एतबद्धा सर्वमन्नम इदम इदं सर्वमन्नं चैवान्नादस्य सोम एवन्ना अग्निन्ना दह सैषा ब्राह्मणो अतिसृष्टिः य यच्छ्रेयसो देवान् सृजताथ यन्मर्त्यः सन्नं मृतान्मं सृजान तस्मात् अतिसृष्ट्यां ह्यास्य तस्या भवति स एवं वेद. अर्थ असा आहे की त्यानंतर त्याने अशा प्रकारे हे मंथन केले आणि त्याने मुखरूपी योनीमध्ये हे 2 हाताच्या द्वारे मंथन करून ही अग्नीची रचना केली. त्या कारणाने हे दोनही मधून ही हरीने लोमरहित आहेत, कारण की योनी देखील मधल्या बाजूने रोमरहित आहे. तर त्यामुळे याज्ञिक जे आहे लोक हे अग्नी इंद्र आदी एक एक भिन्न भिन्न देवता मानतात आणि असं मानत असताना सांगत आहेत की ह्या अग्नीचे यजन करा, या इंद्राचे यजन करा, यानेच तर या एकच देवाची विसृष्टी ही आहे आणि या प्रजापतीचंच सर्व देवरूप आहेत. तेव्हा ह्याच्यानंतर जे काही ओले आहे, ज्यास काही म्हणजे त्या वीर्याने उत्पन्न केले आहे, तेच सर्व सोम आहे आणि इतकेच हे सर्व अन्नाद आहे. सोमच अन्न आहे आणि अग्नीच अन्नाद आहे. ही ब्रह्माची जी अतिसृष्टी आहे ती याने त्यापासून उत्कृष्ट देवतांची रचना केली. स्वयं मर्त्य होण्यावर देखील अमृताच त्याने उत्पन्न केले आणि या कारणाने हे अतिसृष्टी आहे. तो जो अशा प्रकारे जाणत असतो की ह्याची ही अतिसृष्टीमध्येच तो होऊन जात असतो, तेव्हा याचा आशय जो आहे तो खूप विस्ताराने आहे. तर ह्या आशयाला आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.